मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा रंजक एपिसोड ठरणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता सावलीच्या बोलण्यावरून सारंगच्या लक्षात येतं की नाही बाबा, आमच्या भांडणामध्ये माझ्या मुलीचं करिअर का बरबाद करायचे. तिला एखाद्या गोष्टीचा छंद आहे, तिला आवड आहे, मग तिला ती गोष्ट मी करू देणार. सारंग ओवीला परत गाण्याचे क्लासेस लावायचे, कंटिन्यू चालू ठेवायचे असा डिसिजन घेत असतो. आता ओवीला गाण्याच्या क्लासेसला तो सोडवत असतो तर तिथे मात्र अबीर ओवीला भेटतो. आता अबीर म्हणू लागतो, ओवी आता तुला ताप वगैरे तर नाही ना, तुला बरं वाटतंय ना. अगं तू 2 दिवस झाले आली नव्हती ना, तेव्हा मला अजिबातच करमत नव्हते, पण आता तू गाण्याच्या क्लासेसला आली ना, मला खूप आनंद झाला आहे. आता ओवी म्हणू लागते, अरे अबीर थांब, एका दमामध्येच इतकं सगळं बोलणार आहे का, अरे तुला दम लागेल. अबीर म्हणू लागतं, अगं ओवी तू मला भेटली ना, आता आता मला काहीच होणार नाही, मला खूप आनंद झाला आहे. ओवी म्हणू लागते, अरे अबीर मला पण तुला भेटून खूप आनंद झाला आहे आणि मला सतत तुझी आठवण येत होती, पण बघ माझा बाबा मला परत गाण्याच्या क्लासेसला घेऊन आला आहे. आता त्यावेळी अबीर म्हणू लागतो, सुपर हिरो खरंच थँक्यू बरं का, तुम्ही परत गाण्याचे क्लासेस ओवीला चालू केलेत, त्याच्यामुळं खरंच खूप खूप थँक्यू. आता सारंग शांत बसलेला असतो. अबीर म्हणू लागतो, पण सुपर हिरो आपल्या प्लॅनिंग काय विसरून गेलात की काय, आपल्याला जायचं आहे बरं का. सारंग म्हणू लागतो, अरे यार तरी म्हणलं तुझ्या लक्षात आतापर्यंत कसं काय नाही आलं, आहे माझ्या ध्यानामध्ये, आपण जाऊयात. आता तेवढ्या वेळामध्ये सारंग म्हणतो, ओवी तू मी आपण सगळे जाऊया. त्यानंतर आता ओवी म्हणू लागते की बाबा आपण तिघांनीच का जायचे, सावली टीचरला पण आपण घेऊन जाऊया. अबीर म्हणू लागतो, हो हो माझ्या आईला पण आपण घेऊन जाऊया, खूप मजा येईल आपल्याला तिकडे. आता सारंगला तर हे अट्ट करत असतं, प्लीज बाबा सावली टीचरला आपण घेऊन जाऊया. अबीर म्हणत असतो, प्लीज बाबा माझ्या आईला पण आपण घेऊन जाऊया. सारंगला तिथे काहीच बोलता येत नाही. सारंग म्हणू लागतो, जा तुमच्या टीचरने तुम्हाला आवाज दिला आहे. आणि मग ओवी आतमध्ये जाते. अबीर म्हणू लागतो, सुपर हिरो विसरू नका बरं का, आपल्याला जायचं आहे. त्यानंतर सारंग म्हणू लागतो, हो अबीर आपण नक्की जाऊया, आपली ट्रिप आपण कॅन्सल नाही करायची. त्यानंतर सारंग तिथनं निघून जातो. अबीर आश्रमच्या बाहेरच इकडे तिकडे चक्रा मारत खेळत असतो. आता दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, त्या मोनिकाने त्या गुंड्याला बोलवलेलं असतं की राजकुमारने ज्या गुंड्याला सावलीला मारण्यासाठी 8 वर्षा अगोदर सुपारी दिलेली असते. त्यानंतर आता तो गुंड म्हणू लागतो, काय मग मॅडम आज अचानक मला इथे का बोलवून घेतलं आहे. त्यानंतर आता मोनिका म्हणू लागते, मला सांग तू सावलीला मारलं होतंस का. आता तेवढ्या वेळामध्ये तो गुंड म्हणू लागतो, हो असं का म्हणता तुम्ही, एखादं काम आमच्या हाती आलं आणि ते पूर्ण नाही झालं असं होणारच नाही. मी त्या दिवशी सावलीला मारलं होतं, मी तिला त्या दरीमध्ये ढकलवून दिलं होतं आणि तिचा मृत्यू देखील झाला असेल, ती कशाला जिवंत राहील. मोनिका म्हणू लागते, तुम्हाला फक्त खरं सांग तू सावलीला मारलं होतं का. तेवढ्या वेळा तो गुंड म्हणू लागतो की मॅडम तुम्हाला पुरावा देण्याची गरज आहे, मला असं वाटते, पुरावा देऊ का. मोनिका म्हणू लागते, गप्प बस, तुझ्या पुराव्याची मला काहीच गरज नाही, आता पुरावा तर मी तुला देणार आहे. तो गुंड थोडासा घाबरल्यासारखा होतो. मोनिका म्हणू लागते, मला सांग सावलीला तुम्ही त्या दिवशी मारलंच नव्हतं. त्या गुंडाला एकदमच धक्का बसतो, हिला कसं माहिती झालं. मोनिका म्हणू लागते, त्या सावलीला तुम्ही त्या दिवशी मारलंच नव्हतं आणि फक्त मारलं मारलं म्हणून त्या राजकुमारच्या डोळ्यावर धूळ फेकली आणि त्याच्याकडून खूप मोठे पैसे घेतले, हो ना, असंच झालं ना. त्यावेळी तो गुंड म्हणू लागतो, नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मोनिका म्हणू लागते, शांत बस, गैरसमज वगैरे काहीच नाही, मी तुला लाईव्ह प्रूफ दाखवते, माझ्याकडे पुरावा आहे तेव्हाच मी तुला बोलत आहे. मोनिका तिच्या फोनमधला फोटो त्या गुंडाला दाखवते. म्हणू लागते, हे बघ ही सावलीच आहे ना. गुंड म्हणू लागतो, हो हो ही तर सावलीच आहे. आता गुंड काहीतरी बोलणार असतो तितक्या वेळात मोनिका म्हणू लागते, हो तू असं म्हणशील आता की हा खूप दिवसापूर्वीचा फोटो आहे, पण मी तुला आत्ताचा पण फोटो दाखवते. नंतर मोनिका 8 दिवसा अगोदर काढलेला सावलीचा फोटो त्या गुंडाला दाखवते. म्हणू लागते, बघ जरा केव्हाचा फोटो आहे. तो गुंड घाबरून जातो. म्हणू लागतो की हा तर 8 दिवसा अगोदरचा फोटो आहे, म्हणजे ती सावली जिवंत आहे, असं कसं होऊ शकतं. मोनिका म्हणू लागते, आता उगीचच नाटक करू नको, तुम्ही त्या दिवशी सावलीला मारलंच नव्हतं, फक्त तुम्ही पैसे घेतलेत राजकुमारकडून. आता मी हे सगळं ना त्या राजकुमारला सांगून टाकते. तो गुंड घाबरतो. म्हणू लागतो, नाही मॅडम तुम्ही प्लीज राजकुमार सरांना काहीच सांगू नका. त्यानंतर मोनिका म्हणू लागते, आता फक्त माझ्या फोनची तू वाट बघ. आणि तिथून तो गुंड निघून जातो. तर मोनिका पण घरी येण्यासाठी निघत असते. दुसरीकडे आता तिलोत्तमा आणि राजकुमारला ऑफिसला जायचं असतं.
तितक्या वेळामध्ये तिलोत्तमा म्हणू लागते, राजकुमार चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. राजकुमार म्हणू लागतो, अगं आई मोनिकाला आवाज देतोय. तिलोत्तमा म्हणू लागते, काय रे राजकुमार, मोनिका बाहेर गेली आहे, तिने तुला सांगितलं नाही? काहीतरी म्हणे तिला अर्जंटली काम आहे, अर्जंट जावं लागेल, त्यामुळे ती गेली आहे. राजकुमार हळूसून म्हणतो की आई आता तिच्या डोक्यात काय चालू असते, काय काय तिच्या अर्जंटली काम आहेत, मला तरी काय माहिती. तिलोत्तमा म्हणू लागते, राजकुमार काय बोलतोय? राजकुमार म्हणू लागतो, काही नाही आई, असंच बोललोय मी, किती बाहेर गेली आहे का, येईल ती थोड्या वेळाने. मग तितक्या वेळात अमृता तिथे येते. म्हणू लागते, आई हे बघा गोड गोड घ्या बरं का, आपल्या घरामध्ये आता पूर्वीसारखं खूप सगळं गोड होणार आहे आणि मी ना खूप आनंदी आहे. अमृताचा आनंद गगनात मावेनासा होत असतो, कारण की सावली आणि सारांची भेट झालेली असते, पण बाकी इतर लोकांना काहीच माहिती नसतं. तितक्या वेळामध्ये आता राजकुमार म्हणू लागतो, पण आज ही इतकी खुश कसं काय दिसती? काल तर त्या ओवीला ताप आली होती म्हणून सतत रडत होती, आणि आज अचानक हिला काय झालं असेल? आता अमृता म्हणू लागते, आई मी आता लगेच देवांना नारळ ठेवून येते बरं का. अमृता आतमध्ये जाते. तिलोत्तमा म्हणू लागते, पण बरं झालं इतक्या दिवसानंतर मला ही इतकी आनंदी दिसते ना, मला बरं वाटलं. राजकुमार म्हणू लागतो, आई मी गाडी काढतोय. आणि तितक्या वेळात राजकुमार तिथनं निघून जातो. तर तिलोत्तमाला खूप आनंद होत असतो की अमृता इतक्या दिवसानंतर हॅप्पी दिसते. आता दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, ओवीला त्यांना मध्ये थोडीशी सुट्टी भेटते, तर ते सगळे मुलं बाहेर येतात खेळण्यासाठी. अबीर तिथेच असतो. ओवी म्हणू लागते, काय रे अबीर, आणि तू इथे काय करतोय, तू घरी नाही गेला? अबीर म्हणू लागतो, ओवी माझ्या डोक्यातनं सतत एकच गोष्ट चालू आहे, मला सांग माझी आई जेव्हा तुमच्या घरी आली होती, तुझ्या बाबामध्ये आणि माझ्या आईमध्ये काय बोलणं झालं होतं रे, असं तू ऐकलंय का? ओवी म्हणू लागते, नाही ना अबीर, माझ्या बाबाचं आणि तुझ्या आईचं बोलणं मी ऐकलंच नाही. मी तिथे थांबणारच होते, मला सगळं ऐकायचं होतं, पण मला तुझ्या आईनं रूममध्ये जायला सांगितलं आराम करायला, मग मी गेले आणि मग मी काहीच ऐकलं नाही. अबीर म्हणू लागतो, सेम जसं तुझं झालंय ना तसंच माझं झालंय. मला देखील त्या दिवशी बोलणं ऐकायचं होतं, पण माझ्या आईने मला रूममध्ये काढून दिलं. तसं नाही, मी तिला परत एकदा विचारायचा खूप वेळा प्रयत्न केला, पण तिनं मला काहीच सांगितलं नाही. प्रत्येक वेळेस माझ्यावरच ओरडते आणि मला शांत करते. आता अबीर आणि ओवी म्हणू लागतात, नक्की या दोघांमध्ये काय नातं आहे, हे दोघेजण काय एकमेकांशी भांडताय, आपल्याला हे शोधून काढावंच लागेल. आपल्याला ना या दोघांना परत एकमेकांच्या समोर आणावं लागेल. आता तेवढ्या वेळामध्ये ओवी म्हणू लागते, पण आपल्याला फक्त एकमेकांना समोर आणून काय फायदा आहे, ते परत भांडून बाजूला होऊन जातील ना. अबीर म्हणू लागतो, ओवी चल बरं आपण तिकडे बसूया आणि काहीतरी प्लॅनिंग करूया. नंतर ओवी आणि अबीर एका ठिकाणी बसत असतात. तर ओवी म्हणू लागते, मला असं वाटतं अबीर, जशी मी आजारी पडले होते ना तसं आता तू आजारी पड, म्हणजे माझा बाबा तुमच्या घरी येईल तुला भेटण्यासाठी आणि मग त्या दोघांची भेट होईल. पण आता अबीर म्हणू लागते, ओवी पण मला काय तुझा प्लॅन आवडला नाही बघ. जरी तुझा बाबा मला भेटायला माझ्या घरी आला, जशी माझी आई लगेच माझ्या घरी निघून आली ना, तसंच तुझा बाबा मला भेटून लगेच निघून जाणार नाही का? त्यांची भेट कशी होईल मग? मला तर वाटतंय त्या दोघांमध्ये ना खूप मोठं भांडण दिसतंय. दोघे एकमेकांच्या समोर पण थांबत नाही, समोर जर आले की लगेच भांडणाला सुरुवात करतात. तर मित्रांनो बघूया आता येणारा एपिसोड पण खूप छान आणि रंजक ठरणार आहे. त्यासाठी या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.